कन्नड सोयगाव तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला मी नम्रतेचं आवाहन करतो की मी विधानसभा लढत आहे आणि विधानसभा लढत असताना मला प्रामुख्याने कन्नड तालुक्यातील कन्नड सोयगाव तालुक्यातील जी काही दुरावस्था मला जाणवली ती त्यातली प्रामुख्याने आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यातले सर्व रस्ते खिळखिळी झालेले आहे। रस्त्याची जी एकदम मॉडिफाय त्या रस्त्यांना करणं आहे। दुसरी गोष्ट आपल्या तालुक्याला MIDCची खूप अत्यंत गरज या ठिकाणी आहे आणि MIDCची स्थापना करत असताना त्याला पाणी हे उपलब्ध मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। ती मी जायकवाडी धरणातून पाणी आणून MIDCचे चांगल्या पद्धतीचं तिचं मॉडिफाय करून आपल्या कन्नड व सोयगाव तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळवून देण्याचं मी मुख्यत्व करून सनी त्यासाठी लढणार आहे। दुसरी गोष्ट आपल्या कन्नड व सोयगाव तालुक्यात प्रचंड धरणं आहेत, परंतु त्याच्यातला गाळ काढून सनी पाणी साठा वाढवणे व त्याच्या पाठीमागे ब्रॅकेट्स टाकून सनी जेणेकरून पाणी जिरेल व पाणी जिरल्याने निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांचा स्वतःचा मॉल स्थापन करून सनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनीच तयार केलेला माल शेतकऱ्यांनी स्वतः विकावा, जेणेकरून त्यांना जो ग्राहकापर्यंतचा जो काही नफा असतो तो त्यांना प्राप्त होईल आणि याच्यातून शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवेल असं मला या ठिकाणी वाटते। दुसरी गोष्ट की शासनाने महिला बचत गटांना जे काही अनुदान देऊन छोटे छोटे कुटीर धंदे त्यांना करण्यासाठी ते प्रवाहात आणतायत, परंतु प्रवाहात आणून त्यांना जे काही धंद्यातून जे काही उत्पादन केलेला माल असतो त्याला मार्केट उपलब्ध होत नाही। मग मार्केट उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनानेच त्यांचं उत्पादन केलेला माल जर खरेदी केला तर खऱ्या अर्थाने ते स्त्री सक्षमीकरण त्या ठिकाणी होईल किंवा महिला बचत गट त्या ठिकाणी सक्षमीकरण होऊन ती महिला सक्षम होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं। म्हणून त्यासाठी मी सभागृहामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न मांडणार आहे। तसेच आपल्याकडे आरोग्याची जी काही व्यवस्था आहे ती फार मोडकळीस निघालेली आहे। त्या ठिकाणी जी काही अत्याधुनिकीकरण मशिनरी लागणार आहे ती आपल्याला आणावं लागणार आहे, मेडिसिन त्या ठिकाणी आणावं लागणार आहे। दुसरी गोष्ट डॉक्टर लोक त्या ठिकाणी स्थानिक राहावेत यासाठी काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यासाठी मी शासनाशी या गोष्टीवर प्रश्न त्या ठिकाणी मांडणार आहे। आणि हे सर्व करत असताना पुन्हा एक लक्षात माझ्या या ठिकाणी आलेला आहे की बहुतांश सुशिक्षित वर्ग हा कुठल्या ना कुठल्या तरी शिक्षणाचं त्याला नॉलेज 10वी पास झाला की आपण नक्की कोणतं शिक्षण घ्यावा याच्यासाठी प्रत्येक जण काहीतरी मोठ्या शिक्षणाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु व्यावसायिक शिक्षण देखील त्यासाठी ज्या आपल्याला महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे। म्हणून त्या मुलांसाठी आपल्याला व्यवस्थित असं मार्गदर्शन केंद्र मी जागोजागी ठेवील। त्याच्यानंतर MPSC UPSC होणाऱ्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने अभ्यास केंद्र उघडण्यासाठी मी जागोजागी प्रयत्न करून त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करणारी प्राध्यापक वर्ग त्या ठिकाणी मी त्यांना लावून देणार आहे आणि ही फ्री ऑफ चार्जमध्ये मी काम करण्यासाठी त्यांच्यासाठी उपलब्ध या ठिकाणी राहणार आहे। शहर असेल किंवा कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडे असतील, या खेड्यांना सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची ग्राउंडची व्यवस्था असावी, जेणेकरून मिलिटरी आणि पोलीस भरती करत असलेल्या मुलांना व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करून त्या ज्या स्पर्धेत उतरावं लागतं त्यासाठी ग्राउंडची व्यवस्था करून देणे आहे। त्यानंतर आदिवासी खोऱ्यामध्ये जे काही लोक राहतात किंवा तांड्यावर जे काही बंजारा समाजाचे लोक राहतात त्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी व त्यांची जी काही घरं आहेत, जे घरकुल आहे ते चांगल्या पद्धतीने सुधारित होण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। मी शक्यतो गोरगरीब घटकातील सर्वच लोकांना न्याय मिळण्यासाठी, कारण मी खूप गरिबीतून वर गेलेलो व्यक्ती आहे, कारण माझंही सगळ्याजणांना मी आजपर्यंत कन्नड सोयगाव लोकांनी प्रत्येक दिवशी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मी गरिबीतून वर गेलेलो असल्यामुळे गरिबीची जाण असलेला माणूस आहे आणि मी फक्त पोटतिडकीने सांगतो गरिबांचं कल्याण करण्यासाठी सदैव प्रयत्न करेल। मी शेवटची आपणास नम्रतेची विनंती करतो की बटन क्रमांक 11 रोड रोलर निशाणी या याच्यावर बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करून द्या, हे नम्रतेची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोड रोलर चालणार, बदल घडणार।